नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। भारतीय वन्यजीव संस्थांमध्ये परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 81,100 रुपयाच्या दरम्यान दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल किंवा पदवी झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। महिला पुरुष दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीच्या मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भारतीय वन्यजीव संस्थान यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे लॅब अटेंडंट या पदासाठी निघालेली आहे। एकूण या ठिकाणी 4 जागांसाठी वॅकन्सी आहे। ओबीसीसाठी 2, ईडब्ल्यूएससाठी 1 आणि ओपनसाठी 1 अशा वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। ग्रुप सीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल 50% मार्कासहित तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेडसाठी या ठिकाणी 2 जागा आहे। ओबीसीसाठी 1 आणि ईडब्ल्यूएससाठी 1 अशा वॅकन्सीज आहे। ग्रुप सीची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल, हेवी मोटर व्हेकलचं संबंधित एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर टेक्निकल असिस्टंट या पदासाठी लेवल 6ची वॅकन्सी या ठिकाणी आहे। 1 जागा या ठिकाणी आहे। फर्स्ट क्लास BSc तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा BSc IT झालेलं असेल, BCA झालेलं असेल, BTech झालेलं असेल, BTech CS झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। वयमर्यादा जी आहे लॅब अटेंडंट या पदासाठी 18 ते 28 वर्षाची आहे। ड्रायव्हरसाठी 18 ते 27 वर्षाची, टेक्निकल असिस्टंटसाठी 18 ते 28 वर्षाची। तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरीतून येत असाल तर तुम्हाला नियमानुसार एज रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलं जाईल। अर्ज जे आहेत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत, म्हणजे स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टद्वारे तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। त्यासाठीचा ॲड्रेस या ठिकाणी दिलेला आहे। द रजिस्टर वर्ल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, चंद्रबानी, देहरादून 24,801 असा पिनकोड देखील या ठिकाणी दिलेला आहे। ॲड्रेसवरती तुम्ही या ठिकाणी 14 मार्च 2024पर्यंत तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म पाठवू शकता। फीज पेमेंट जे आहे 700 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्यामध्ये ॲप्लिकेशन फी 500 रुपये असणार आहे आणि 200 रुपये प्रोसेसिंग फी असणार आहे। DDच्या माध्यमातून फीज पेमेंट तुम्हाला काढायचं आहे। DD जो आहे तुम्हाला द डायरेक्टर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून या नावाने या ठिकाणी काढायचं आहे। तुम्ही जर SC PWD आणि फिमेल कॅन्डिडेट असाल, म्हणजेच महिला कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला फक्त प्रोसेसिंग फी जी आहे 200 रुपये या ठिकाणी तुम्हाला डिमांड ड्राफ्टच्या माध्यमातून या ठिकाणी भरायची आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटा मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।